फोनवर बोलत बसणं, मला इतका कंटाळा, इतका राग येतो ना अशा वेळी. बऱ्याच जणांच्या मनात असे प्रश्न येतात की ते दिसत नाही किंवा मग कुठे राहतात. मी म्हणत असते हाय एव्हरीवन, नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सुट्टी तुम्ही भरपूर अशी एन्जॉय केली असेल, आम्ही पण केली. एन्जॉय करणं म्हणजे माझ्यासाठी मस्त निवांत झोपणं, ना टिफिनचं टेन्शन ना काही टेन्शन. आणि रियाजनी पण त्याची सुट्टी खूप एन्जॉय केली आहे. म्हणजे कधी पण उठणं, दिवसभर खेळणं, 10-10 वाजता सुद्धा आम्ही उठलेलो आहे. आणि मी पण छान झोपून घेतलं मस्त 8 वाजेपर्यंत. पण आता 2 दिवसानंतर बॅक टू रुटीन, म्हणजे 6 एप्रिलपासून रियांशची शाळा चालू झाली की मग कसं असं सुरळीत झाल्यासारखं वाटतं. आणि आपलं तेच रुटीन ना बेस्ट असतं. हे कसं कधीही काही करा, उठा, कधी स्वयंपाक करा, म्हणजे काही ताळमेळच नसतो, सगळं असं बिघडल्यासारखं वाटतं. पण ठीक आहे, तो पण एक 10-12 दिवसांचा एक पिरियड होता जो एन्जॉय करत करत आम्ही फेस केला. आणि बऱ्याचशा गोष्टी डोक्यात होत्या त्या मी काहीच केल्या नाही. नाही, थांब जरा. तर रियांशचं तर खेळणं चालू असतं, पण ना त्याचा एक हट्ट होता की मम्मा कलर चॅलेंज कर, कलर चॅलेंज कर. पण असं होतं की त्याच्यासाठी तर मी आणेल कलरफुल गोष्टी. आणि मी म्हटलं की चला खूप नाही, ॲटलिस्ट 5 कलर आपण असे चूज करूया आणि त्या कलरच्या गोष्टी मी आणूया. ते रील्समध्ये बघा खूप कलर चॅलेंजचे चालू होते. तर माझा होळीला करायचा प्लॅन होता, पण होळीला 1 महिना होऊन गेला, पण तो कलर चॅलेंज काही झाला नाही. म्हटलं चला एक्झाम नंतर करूया. एक्झामही झाली, आता शाळा पण चालू होईल. पण प्रश्न असा आहे की मी त्याच्यासाठी वस्तू आणेल, पण माझ्यासाठी कोण आणणार मग? पप्पा नाहीच म्हणाले ना. मी विचारलेलं पप्पाला. अजून मी तुझ्यावर एवढं हे नाही करू शकत की मी तुझ्या हाती असे पैसे दिले आणि तू 5 गोष्टी आण, काही पण अशा, असं नाही करू शकत मी. पण झालंच ना तर आम्ही तो कलर चॅलेंज करणार आहे. बघू कधी होते तर, पण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेल. फायनली शाळा चालू झाल्यानंतरच व्यवस्थित सुरळीत सगळं चालू होईल आणि त्यानंतरच सगळ्या गोष्टी होतील असं मला तरी वाटतं. आता मला स्वयंपाकात फक्त इडली सांबार आणि चटणी बनवायची आहे. आणि खाऊन जायचं की आल्यावर खायचं हे बघू आता, कारण आम्हाला जायचं आहे रियांशचा युनिफॉर्म आणायला. न्यू सेशन, असं वाटतं की सगळं ना नवीन युनिफॉर्म असले पाहिजे. म्हणजे PT युनिफॉर्म, नॉर्मल युनिफॉर्म, ब्लेझर, एव्हरीथिंग सगळं नवीन आणणार आहे. फॅनची गरज नाही आहे बाबू, फॅनची गरज नाही आहे. तर सगळे युनिफॉर्म आणायचे आहे, त्यासाठी आम्हाला जायचं आहे. म्हटलं उन्हाच्या आधी जाऊन येऊ, पण आता बघा 11 वाजले. 10 वाजता तर हा उठलाच आहे, याची आंघोळ पण व्हायची आहे अजून. नाश्ता पण मी केला नाही कारण मीच स्वतः लेट उठले. आणि सॅटर्डे असलं की गप्पा गोष्टी, हळूहळू कामं सगळी चालू राहतात. पण असं काही प्लॅनिंग पण नाही आहे आज की इथे जायचं आहे तिथे जायचं आहे, म्हणून सगळं असं निवांत चालू असतं. पण आता स्वयंपाक करून घेते, म्हणजे डाळ तर झालेली आहे. इडली कशी गरम गरम केलेली आणि तेव्हाच खाल्लेली जरा बरी वाटते, म्हणून एकदा कन्फर्म करते की येऊन खायचं की खाऊन जायचं. मला तरी ना खाऊन जाण्यासारखंच वाटतंय, म्हणजे ब्रंच होऊन जाईल. काय करायचं? नाही रे, खूप उशीर होऊन जाईल. चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. बरं सांग, कलर चॅलेंज मध्ये समजा तुला 5 कलर निवडायचे असेल तर तू कोणते चूज करशील? 5 कलर्स. मी पहिले तर रेड. रेड इज फेवरेट कलर. रियांशचा फेवरेट कलर रेड आहे. रेड, ब्लू, येलो, ग्रीन, ऑरेंज. येलो रेड ब्लू ग्रीन ऑरेंज. ओके, झालं. बघू आता काय वस्तू भेटतात. तर इडलीचं बॅटर नेहमीप्रमाणेच मस्त फर्मेंट झालं आहे. उन्हाळ्यात तसंही होतं, पण यावेळी तुमच्या सांगण्यावरून मी पोहे सुद्धा टाकले होते आणि मस्त झालेत. बघू आता इडली कशी होते. इडली सांबार बनून तयार आहे, पण खाणारं कोणी तयार नाही आहे. आता माझं हे काम झालं की मीच सुरुवात करते. आणि मला एक न आवडणारी गोष्ट म्हणजे असा सुट्टीचा दिवस असला की तासन तास आंघोळीच्या आधीच फोनवर बोलत बसणं. मला इतका कंटाळा, इतका राग येतो ना अशा वेळी. पण कधी इम्पॉर्टंट कॉल असतो तर एनिवेज त्यात चालतं, पण नुसतंच गप्पा गोष्टी करायच्या आहे आंघोळीच्या आधी. मग आंघोळीला 12 वाजवायचे. मला ते अजिबातच पटत नाही. आणि या विषयावरून ना कधी कधी, नेहमी नाही पण कधी कधी ना, म्हणजे असं छोटं चुटरपुटूर असतं ना आपल्यात, जे थोडंसं तसं आमच्यात होतं. आता तसंच आहे, फोनवर बोलणं चालू आहे. तासभर झाला असेल पण फोन काही सुटत नाही आहे. फायनली आता मी एक कवर लावून घेते. आणि हा रियांशसाठी ना मी तसं तर मी असं कवरिंग वगैरे केलंच नाही आहे त्याच्या बुकला, खरं सांगते.
पण आता हे रेडीमेड एक प्लास्टिकचं कवर मी आणून बघितलं. आता मी हे ट्राय करून बघते. खूप इझी आहे, काही कटिंगची वगैरे गरज नाही. इकडून हे पॅक असणार आहे, इकडून हे पॅक असणार आहे आणि या साईडनी ते स्टिक करायचं आहे. बाकी हे लेबलिंग करायसाठी आणलेलं आहे. तर आता शाळा चालू व्हायच्या आधी मला हे पण काम एक कंप्लीट करायचं आहे. पहिले हे ट्राय करून बघते आणि म्हणूनच एकच आणलं. जर व्यवस्थित बसलं तर मग मी बाकी सगळ्या नोटबुक आणि बुकसाठी आय ट्राय. चला, तुमच्याकडे होतं का असं स्वयंपाक तयार आहे पण जेवायला कोणी तयार नाही आहे. आता रियांशनी आंघोळ केली. रियांश आणि मी आम्ही दोघं जण जेवायला बसतो. झालं का रे तुझं? सांबार बनवताना कधी ज्या भाज्या अवेलेबल असतील त्याच मी घालते, असं काही स्पेसिफिक नाही. फक्त ती ड्रमस्टिक असली पाहिजे आणि कद्दू असला पाहिजे. बाकी बटाटा किंवा बाकीच्या भाज्या नाही घातल्यात तरीही चालतात, कारण अश्विनही काढून ठेवतात आणि रियांशही काढून ठेवतो. बाकी इडली बाहेरच्यासारखी सॉफ्ट नाही झाली पण बऱ्यापैकी सॉफ्ट झाली होती. आणि सांबारचं तर काय सांगू, इतका टेस्टी बनतो ना सांबार प्रत्येक वेळी. आणि इडली असते शेवटी, सांबार कधी कधी कमी पडतो. म्हणूनच ना मी खूप सारा असा सांबार बनवून ठेवते, जसं तुम्ही बघितलं, आणि तेवढाच टेस्टी झाला होता. आता अश्विनचं तर आवरायचंच होतं, त्यामुळे आम्ही दोघांनीच खाऊन घेतलं आणि त्यांनी खाल्ल्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो. आता ॲक्च्युली आम्हाला युनिफॉर्म, बुक्स घ्यायचे होते, घड्याळीमध्ये सेल लावायचा होता. अश्विन ते सगळे कामं करतायत आणि आम्ही दोघं मायलेकना एका लेनमध्ये आलो. तिथे आम्हाला अशी आंब्याची झाडं दिसली आणि इतकं भारी वाटतं ना, मला इतकं आवडतं ते आंबे बघायला. असे लटपट आंबे लागलेले असतात आणि ते बघायला खूप मजा येते. तोडायला तर मजा येतेच, पण अशा बाहेरच्या झाडांचा आपण तोडू शकत नाही. रियांशचं चालू होतं, मम्मा चल तोडूया, पण म्हटलं नको बाबा, कुत्रं वगैरे येईल आपल्या अंगावर. असा थोडा टाईमपास, थोडी महत्त्वाची कामं केली, पण खूप उशीर झाला कारण शॉपमध्ये स्टॉक अवेलेबल नव्हता, दुसऱ्या शॉपमध्ये साईज अवेलेबल नव्हती. त्यामुळे या शॉपमधून त्या शॉपमध्ये आम्ही फिरणं केलं आणि खूप उशीर झाला. म्हणूनच आल्यानंतर थोडासा आराम केला. आणि आत्ता जे कंटेनरमधलं पाणी मी झाडांना घातलं ना, ते इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत टाकले होते त्याचं पाणी आहे. ते 2 दिवस मी फर्मेंट होऊ दिलं आणि त्यानंतर आता झाडांना घातलं. यावर नॉर्मल पाणी घालायचं मी विसरून गेले, कारण तोपर्यंत चहा झाला होता. चहा घेऊन जेव्हा आम्ही बाल्कनीत आलो तेव्हा अश्विनचं चालू होतं की बाल्कनीत असा घाण स्मेल काय येतोय, चूहे मरणे जैसी स्मेल क्यों आ रही आहे. आणि त्यानंतर मग मला आठवलं की मी त्यावर पाणीच घातलं नाही, कारण ते फर्मेंट झालेलं पाणी असते, खूप घाण स्मेल येतो. त्यावर नॉर्मल पाणी पण घातलं पाहिजे, जे की मी पूर्ण विसरले होते. चहा घेतल्या, गप्पा गोष्टी करत तसंच, आणि त्यानंतर मग पाणी घातलं. तुम्हालाही ते पाणी घालायचं असेल ना तर मस्त 2 दिवस फर्मेंट होऊ द्या. आपलं नॉर्मल रोज तांदूळ धुतो ना आपण, ते पाणीसुद्धा 2 दिवस असं ठेवलं आणि त्यानंतर घातलं तरी पण ते झाडांसाठी चांगलं असतं. जायचा विचार नव्हता, म्हटलं चला थोडंसं आपलं स्किन केअर करूया आणि चेहऱ्याला डायरेक्ट बर्फ न लावता असा कॉटनमध्ये घेऊन लावायचा. खरं तर तोही खूप थंड लागत होता, पण छान वाटलं होतं मला. मागच्या वेळी म्हटलं चला थोडासा त्रास होतो पण जरा फरक वाटल्यासारखा दिसतो, तर मी असा चेहऱ्यावर बर्फ रब केला. आणि वातावरण ऑलरेडी थंड होतं, मस्त वातावरण होतं, तुम्ही बघू शकता. आणि या वातावरण बघून ना आम्हाला भेळ खायची इच्छा झाली. म्हटलं चला पटकन झटपट होणारी अशी भेळ बनवूया. सगळं साहित्य पटापट कट केलं, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि जे काही होतं ते पटकन असं करून मस्त अशी चटपटीत भेळ बनवली. चटणी मी ऑलरेडीच बनवून ठेवली होती, फक्त दही घरी नव्हतं, तर अजून मजा आली असती. भेळ खाल्ल्यानंतर आम्हाला वाटलं की चला आता बाहेर पण पडलं पाहिजे थोडं, म्हणून मी तयार झाली. नॉर्मल तोच ड्रेस घातला कारण जवळच जायचं होतं. आणि तुम्ही मला कधी कधी विचारत असता की तुझ्याकडचे परफ्यूम शेअर कर, पण मी ना खूप असे महागडे किंवा खूप असं काही वेगळे परफ्यूम यूज करत नाही. माझ्याकडे हा 4चा सेट आहे, बरेचदा मी तो यूज करत असते. आणि काही नॉर्मल परफ्यूम आहे. आता हा 4चा सेट, यामध्ये 4 वेगवेगळे हे मिळून जातात, तो तुम्ही घेऊ शकता, मी टॅग करते. तर चला मस्त तयार झाले. आता रियांशसाठी सँडल घ्यायची होती आणि आम्हाला माहिती होतं की आज गर्दी असणार आहे, पण रियांशला ना पायी यायचं नव्हतं. आमचा असा विचार असतो की संध्याकाळच्या वेळी आपला वॉक पण होऊन जाईल आणि आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते सामान पण घेणं होईल. पण रियांशला वॉक करायचं नव्हता, म्हणून आम्हाला गाडीने यावं लागलं. त्याची सँडल 2 मिनिटात घेणं होते. पहिली सँडल दाखवली, त्याला आवडली, त्याने ती घेतली आणि तो बाहेर गेला. जोपर्यंत अश्विन सँडल बघत होते, मला असं वाटलं की एवढा वेळ बाहेर हा काय करतोय, तर तो मांजरीसोबत ना बोलत होता. काय माहिती त्याला कुत्रं मांजरी इतकं जास्त आवडतात. मी थोडंसं रागावले म्हणून तो आत आला. परत मी अश्विनच्या सँडलमध्ये बिझी झाले, तोपर्यंत याचं हात लावून सगळं अंजरणं गोंजरणं सगळं चालू झालं होतं. मला इतकी भीती वाटते, खरंच सांगते. मांजरीची भीती नाही वाटत, पण
तिला हात लावले तर तिचे केस हाताला लागतील आणि ते चांगलं नाही, कपड्यांना लागते, हे सगळं माझं चालू असतं. पण तो काही ऐकत नाही आणि ती मांजर पण बघा किती लाड करून घेते त्याच्याकडून. च्या पाण्यापेक्षा उन्हाळ्यात या माठातलं पाणी मस्त लागतं आणि उन्हाळ्यात आपल्याला आठवण येते, पण माझ्या माहेरी ना 12ही महिने माठातलंच पाणी पितात आणि मस्त वाटतं ते. आता आमच्याकडे तर आहे, पण माझ्या सासरी मटका द्यायचा होता म्हणून आम्ही नर्सरीत आलो एक माठ घेण्यासाठी. ट्रॅफिक तुम्ही बघितलं किती जास्त होतं आणि सॅटर्डे संडे एवढंच ट्रॅफिक असतं. पण आम्हाला आज चप्पल घ्यायचीच होती, रियांशनी घेतली आणि अश्विननी पण घेतली. तर असा विचार होता की चप्पल घ्यायची आणि त्यानंतर मस्त थोडंसं फिरायचं आणि घरी येताना सगळ्यात शेवटी मग तो मटका घ्यायचा, तो माझ्या सासरी द्यायचा होता, त्यांच्यासाठी घ्यायचा होता. तर म्हटलं सगळ्यात शेवटी घेता येईल, पण ट्रॅफिकमध्येच एवढा जास्त उशीर लागला. म्हणजे इथून तिथपर्यंत जायला पण ना जे 5 मिनटं लागतात त्याचे 20 मिनटं लागतात आणि मग त्यातच वेळ जातो आणि कसं आहे ना मूड चेंज होऊन जातं, मग बाहेर कुठेतरी आणखी फिरायचा. मग म्हटलं नको राहू दे. आणि रियांश चालू होतं की मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे. तर सगळ्यात आधी त्याला सोडलं घरी. त्यानंतर दुसऱ्या लेननी आम्ही जिथे कमी ट्रॅफिक असतं त्या लेनमध्ये जाऊन आम्ही तो मटका घेतला. आता मटका घेऊन अश्विन फक्त गेलेले आहेत. तो मटका देण्यासाठी मी काही गेली नाही, कारण मी गेली असती तर मग जेवणाचं माझं राहिलं असतं. रियांशही घरी आला होता ऑलरेडी. तर म्हटलं नको, मी काही जात नाही, मला आता स्वयंपाक करायचा आहे. आणि येस, माझे सासू सासरे पुण्यातच राहतात. आधी ते इंदोरमध्ये राहायचे. कधीतरी हा प्रश्न असतो. मला माहिती आहे की बऱ्याच जणांच्या मनात असे प्रश्न येतात की ते दिसत नाही किंवा मग कुठे राहतात. मी म्हणत असते की अश्विन तिकडे गेले आहेत किंवा ते इकडे आले आहेत. तर असं माझं चालू असतं, पण मी एक्झॅक्ट कधीच तुमच्याशी शेअर केलं नाही, कारण खूप असं मला शेअर करायचं नाही आहे. आणि जसं मी बोलले होते की व्हिडिओमध्ये पण त्यांना पण जास्त इंटरेस्ट नाही आहे आणि मला पण नाही वाटत की ते आल्यानंतर त्यांना व्हिडिओमध्ये घ्यावं किंवा काय. तर येस, इंदोरवरून ते आता पुण्याला शिफ्ट झालेले आहेत. तर ते पुण्यातच राहतात आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्याच्या जवळच्याच एरियामध्ये राहतात, खूप लांब पण नाही राहत. तर कधी मध्ये येणं जाणं होतं. आत्ताही मी रियांशला म्हटलं होतं की तू पप्पांबरोबर जा आजीकडे, पण त्याला काही जायची इच्छा नव्हती. त्याला तिकडे बोर होता ॲक्च्युली, कारण ते दोघंच जण आहे आणि यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात, तर त्याला बोर होतं म्हणून तो पण नाही गेला. आणि माझं असं आहे की मला तिकडे जाऊन त्या गप्पा गोष्टी तर केल्याच असतात, पण घरी आल्यानंतर मग मला उशीर झाला असता स्वयंपाक करण्यासाठी. त्यामुळे मी पण अशी खूप नाही जात. अश्विनचं चालू असतं येणं जाणं. मला माहिती आहे की एकदा तिकडे गेले की 1-1.5 तास काही ते येणार नाही, म्हणजे 9-9:30 तरी मिनिमम वाजतील. त्यानंतर मग ते जेवतील. त्यामुळे स्वयंपाकाची खूप अशी घाई नाही आहे. तर चला आता स्वयंपाक करते आणि त्यानंतर एका छान अशा टॉपिकवर मला बोलायचं आहे. ॲक्च्युली त्याचा ना मला स्पेसिफिक असा व्हिडिओ बनवायचा होता, पण तो व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर शेअर केला आहे. म्हणून म्हटलं की अशा लोकांबाबत किंवा अशी जी लोकं आहेत जी आपल्या घरातच असतात किंवा आपल्या आजूबाजूला असतात, अशा लोकांबद्दल थोडंसं बोलूया. तर त्या लोकांबद्दल काही बोलते. बाकी तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते कमेंटमध्ये मला तुम्ही विचारू शकता. आपल्या आयुष्यात ना अशी लोकं असतातच जे आपल्यासमोर गोड बोलतात पण मागे चुकीचं बोलतात किंवा काहीतरी टोमणे मारतात किंवा आपलं काही चांगलं झालं की खुश होण्याऐवजी जेलस होतात. आणि आपल्या घरात आजूबाजूला अशी लोकं असतातच. आज आपण अशाच टॉक्सिक लोकांशी कसं डील करायचं हे बोलणार आहोत. सगळ्यात आधी तर एक गोष्ट ॲक्सेप्ट करा की सगळे लोक ना तुमच्यासारखे नसतात. म्हणजे आपण जसा विचार करतो तसे सगळे करत नाही आणि ही रिॲलिटी आहे. दुसरं म्हणजे डिस्टन्स ठेवा, इमोशनली आणि फिजिकली पण. म्हणजे सगळेजण आपल्या जवळची असली पाहिजे असं असणं गरजेचं नाही आहे. तिसरं म्हणजे बाउंड्रीज सेट करा. कुठे नाही म्हणायचं, कुठे किती लिमिट ठेवायची, लिमिट क्रॉस होत असेल तर काय करायचं. चौथं म्हणजे आता प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देणं खरंच आपण थांबवलं पाहिजे. कधी कधी ना गरज नसताना आपण खूप एक्सप्लेन करत बसतो. म्हणजे सगळ्यांना समजावणं हे तुमचं काम नाही आहे, एवढं फक्त समजून घ्यायचं आहे. पाचवं म्हणजे इग्नोर करायला शिका. हा तर सगळ्यात मोठा महामंत्र आहे. काही लोकांना रिप्लाय देण्याऐवजी सायलेंट जरा जास्त पॉवरफुल असतो आणि ते महत्त्वाचं सुद्धा असतं काही काही ठिकाणी. सहावं म्हणजे स्वतःवर फोकस ठेवा. लोक काय बोलतात यापेक्षा तुमची ग्रोथ जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे स्वतःवर फोकस असेल तरच आपण आपल्या ग्रोथ
कडे बघू शकतो. आणि शेवटचं म्हणजे राईट सर्कल निवडा, कारण पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह लोकांसोबत राहिलं ना तर लाईफ आपोआप चेंज होते. आणि हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एक्सपिरियन्ससुद्धा केलं असेल. एक निगेटिव्ह टाईपची लोकं आणि एक पॉझिटिव्ह टाईपची लोकं. तुम्हाला कोणत्या वातावरणात, कोणत्या संगतीत जास्त बेटर वाटतं हे तुम्हाला माहिती आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की टॉक्सिक लोकं हे नेहमी असणार, पण तुम्ही त्यांना किती इम्पॉर्टन्स देता हे तुमच्या हातात आहे. म्हणून आजपासून स्वतःसाठी एक छोटासा डिसिजन घ्यायचा आहे. स्वतःची पीस आणि सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात आधी ठेवायची आहे, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. मला माहिती आहे की बरेचदा अशी लोकं आपल्या घरातलीच असतात, पण शेवटी इग्नोर करून स्वतःवर फोकस करणं हेच महत्त्वाचं आहे. आता माझं सगळं आवरून झालं होतं. तशी मला किचन क्लीन करून ठेवायची सवय आहे, पण आज मी पूर्णच झाडून घेते आहे, कारण उद्या सकाळी आम्हाला एका ठिकाणी निघायचं आहे. म्हटलं आज रात्री पूर्ण घर व्यवस्थित आवरून ठेवलं, झाडून ठेवलं तर सकाळी ना मला तेवढं जास्त करायची गरज पडणार नाही. म्हणून नेहमी असं कुठे सकाळी सकाळी जायचं असेल ना तर रात्रीच सगळं घर आवरून ठेवायचं, बॉटल्स वगैरे भरून ठेवायच्या, उद्याचं काही बॅग भरून ठेवायची असेल म्हणजे खाण्यापिण्याची जे आपण ठेवू शकतो तीसुद्धा भरून ठेवायची, म्हणजे सकाळचं आपलं बरंचसं काम असते. आता उद्या सकाळी कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. चलो बाय.